आज आपण एका विलक्षण कथेचा सखोल आढावा घेणार आहोत. हो. श्री दत्तात्रयांची जन्मकथा. आपल्याकडे या कथेचं पारंपरिक वर्णन आहे आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. हो. ही कथा फक्त एका देवतेच्या जन्माची नाही, तर असूया, अहंकार आणि भक्ती यांच्यातील एका मोठ्या संघर्षाची आहे. अगदी बरोबर. आणि या कथेचं सौंदर्य यात आहे की ती आपल्याला म्हणजे मानवी भावनांच्या पलीकडे घेऊन जाते. मत्सर आणि अहंकार हे विकार फक्त माणसांनाच नाहीत, तर देवतांनाही कसे अडचणीत आणू शकतात आणि त्यावर साध्वी अनुसूयेचं पातिवृत्य कसं श्रेष्ठ ठरतं हे यातून आपल्याला शिकायला मिळतं. तर मग सुरुवात कुठून होते? मला वाटते याची सुरुवात देवर्षी नारदांच्या आगमनाने होते, बरोबर? ते अत्री ऋषी आणि माता अनुसूयेच्या आश्रमात येतात. हो. आणि अनुसूयेच्या आदरातिथ्याने, तिच्या गुणांनी इतके प्रभावित होतात की तिची स्तुती करायला ते थेट देवलोकात पोहोचतात. आणि इथेच कथेला खरी कलाटणी मिळते. अगदी. इथेच कथेला एक नाट्यमय वळण मिळतं. नारद मुनींना अनेकदा कलहप्रिय म्हटलं जातं, पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक मोठा उद्देश असतो. अच्छा. ते फक्त स्तुती करत नाहीत, तर ते एका मोठ्या परीक्षेची पायाभरणी करत असतात. ते सगळ्यात आधी कुठे जातात? ब्रह्मलोकात. हो, ब्रह्मलोकात. आणि ब्रह्मदेवांच्या पत्नी सावित्री देवींसमोर ते अनुसूयेच्या पातिवृत्याचं, तिच्या सौंदर्याचं आणि गुणांचं मुक्तकंठाने वर्णन करतात. काय सांगतात ते? ते म्हणतात की त्रैलोक्यात अनुसूयेसारखी सर्व गुण संपन्न आणि पतिव्रत स्त्री दुसरी कोणी नाही. हे ऐकून सावित्रीला आनंद व्हायला हवा होता, पण तसं होत नाही. त्यांचा अहंकार दुखावतो. म्हणजे त्यांच्या मनात असूया निर्माण होते. बरोबर, मत्सर. त्या संतापून नारदांना शाप देण्याची धमकीही देतात. पण नारद शांतपणे उत्तर देतात, देवी, आधी माझं बोलणं खोटं ठरवा आणि मग खुशाल शाप द्या. वाह. आणि हाच प्रकार पुढे कैलासात पार्वतीसोबत आणि वैकुंठात लक्ष्मीसोबत घडतो. अगदी तोच. तिन्ही देवींच्या मनात अनुसूयेबद्दल तीव्र मत्सर आणि ईर्ष्या निर्माण होते. आणि मला वाटतं कथेनुसार जेव्हा देवींसमोर अनुसूयेची स्तुती झाली, तेव्हा त्यांच्या मनात जो मत्सर निर्माण झाला तोच या संघर्षाचं मुख्य कारण बनला. हो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे वर्णन देवतांच्या मानवी भावनांचं प्रतीक आहे. कीर्ती, श्रेष्ठत्व याचा मोह तो देवतांनाही सुटला नाही, हे दाखवून कथा आपल्याला सावध करते. मग पुढे काय होतं? अहंकारामुळे दुखावलेल्या या तिन्ही देवी रमा, उमा आणि सावित्री एकत्र येतात. हो. आणि नारदांना खोटं ठरवण्यासाठी आणि स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी त्या अनुसूयेचा पाडाव करण्याचा एक कट रचतात. काय योजना असते त्यांची? त्यांची योजना खूपच विचित्र आणि टोकाची असते. त्या ठरवतात की आपापल्या पतींना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना अनुसूयेची सत्व परीक्षा घ्यायला पाठवायचं. पण ही फक्त परीक्षा नसते. नाही, त्यांचा हेतू असतो की अनुसूयेचं सत्वहरण करायचं. एक मिनिट, इथे सत्वहरण म्हणजे नक्की काय? याचा अर्थ फक्त शारीरिक पवित्रता भंग करणे इतकाच आहे की त्यामागे आणखी काही खोल अर्थ आहे? खूप चांगला प्रश्न विचारला. सत्व हा शब्द केवळ शारीरिक शुद्धतेपुरता मर्यादित नाहीये. सत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नैतिक बल, तिची आंतरिक शक्ती, तिचा आत्मविश्वास, तिची प्रतिष्ठा. बरोबर. सत्वहरण म्हणजे केवळ शरीरभंग नव्हे, तर त्या व्यक्तीला नैतिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे मोडून काढणं, जेणेकरून ती स्वतःच्याच नजरेत उतरेल. बापरे. म्हणजे हा एक खूप मोठा कट होता. मग ते आपापल्या पतींकडे जातात आणि रुसून बसतात. जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश कारण विचारतात, तेव्हा त्या अट घालतात की तुम्ही पृथ्वीवर जाऊन त्या अनुसूयेचं सत्वहरण करा, तरच आम्ही प्रसन्न होऊ. सर्व स्त्रियांमध्ये आम्हीच श्रेष्ठ आहोत हे सिद्ध झालंच पाहिजे, अशी त्यांची मागणी असते. इथे तर देव सुद्धा मोठ्या धर्मसंकटात सापडतात. अगदी. पत्नीचा हट्ट पुरवावा तर एका पतिव्रतेचं सत्वहरण करण्याचा महापातक करावा लागेल, आणि नाही पुरवावा तर घरातला कलह सहन करावा लागेल. पण इथे एक प्रश्न पडतो की जे देव सृष्टीचे पालनहार आहेत, ते स्वतःच एका स्त्रीचा अपमान करायला कसे तयार होतात? याकडे दोन दृष्टिकोनातून पाहता येईल. एक म्हणजे ही एक लीला आहे, एक दैवी नाट्य आहे, आणि दुसरे म्हणजे देवसुद्धा आपल्या भक्तांच्या किंवा पत्नीच्या प्रेमाच्या अधीन असतात. अच्छा. पण पुढे जे घडतं त्यातून हे स्पष्ट होतं की त्यांची ही कृती अनुसूयेच्या मोठेपणाला जगासमोर आणण्यासाठीच एक निमित्त ठरते. मग तिन्ही देव एकत्र येतात आणि एक युक्ती शोधतात. ते ठरवतात की अत्री ऋषी आश्रमात नसताना भिक्षुकाचं रूप घेऊन जायचं आणि अनुसूयेकडे अशी काहीतरी मागणी करायची
जी तिला पूर्ण करता येणार नाही. त्याप्रमाणे ते तेजस्वी भिक्षुक बनून अनसुयेच्या आश्रमात पोहोचतात आणि भवती भिक्षाम देही अशी भिक्षा मागतात. अनसुया त्यांचं स्वागत करते, त्यांना आसन देते. पण जेव्हा ती जेवायला वाढायला जाते तेव्हा ते एक विचित्र अट घालतात. ती अट अक्षरशः धक्कादायक असते. ते म्हणतात, हे महासती, आमची एक इच्छा आहे, तू नग्न होऊन आम्हाला भोजन वाढावंस तरच आम्ही जेवण करू, काय? नाहीतर आम्ही उपाशीच परत जाऊ. ही अनुसूयेसाठी मोठी धर्मसंकटाची वेळ होती. यालाच ते एक काय म्हणतात त्याला, हो, उभयतः पाशरज्जू असं म्हणतात. म्हणजे दोरीच्या दोन्ही बाजूंना फास असणं. अगदी. बघा, जर तिने हो म्हटलं तर तिचं पातिवृत्य भंग पावेल, आणि जर तिने नाही म्हटलं तर दारात आलेले अतिथी विन्मुख परत जाण्याचा पाप लागेल. खरंय, कारण धर्मशास्त्रानुसार अतिथी उपाशी परत गेला तर तो घराचं सगळं पुण्य घेऊन जातो आणि स्वतःची पातकं तिथे सोडून जातो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तिची कसोटी होती. पण अनुसूया या प्रसंगाने अजिबात घाबरत नाही. उलटा असं म्हणतात की तिला हसू येतं. हो, ती विचार करते की हे कोणीतरी अल्लड बाळाप्रमाणे हट्ट करत आहेत. तिला आठवतं की तिच्या पतीने, अत्री ऋषींनी, तिला संकटाच्या वेळी उपयोग करण्यासाठी स्वतःच्या पायांचं धुतलेलं तीर्थ म्हणजे चरणोदक एका कमंडलूमध्ये दिलेलं आहे. इथे तिची बुद्धी आणि श्रद्धा कामी येते. चरणोदक म्हणजे फक्त पाया धुतलेलं पाणी नाही, ते एका तपस्वी ऋषीच्या तपश्चर्येचं सामर्थ्य असतं. आणि पतीवरील निष्ठेमुळे अनसुयेला ते सामर्थ्य वापरण्याचा अधिकार मिळालेला असतो. बरोबर. ती देवघरात जाते, पतीचं स्मरण करून त्या चरणोदकाचं प्राशन करते आणि तोच कमंडलू हातात घेऊन बाहेर येते. आणि पुढे जे घडतं ते अकल्पनीय आहे. अनसुया शांतपणे त्या कमंडलूतील तीर्थ त्या तिन्ही भिक्षुकांच्या अंगावर शिंपडते आणि मनात प्रार्थना करते की जर माझी पतीवरील भक्ती सत्य असेल तर हे बाळ बनवत. आणि त्याच क्षणी ते त्रैलोक्याचे स्वामी असलेले देव लहान बाळं बनतात. कमाल आहे. हो, आणि हे खूप महत्वाचे आहे. तिने कुठेही राग, द्वेष किंवा शापाचा वापर केला नाही. तिने एका अपमानजनक मागणीला थेट विशुद्ध मातृप्रेमात बदलून टाकलं. हीच खरी शक्ती आहे. प्रतिकार करण्याऐवजी परिस्थितीलाच आपल्या मूल्यांच्या चौकटीत बसवणं, हे तिच्या सत्वाचं आणि विवेकाचं सामर्थ्य होतं. आणि मग ती तिन्ही बाळं भुकेने रडू लागतात. हो, मग अनुसूया त्यांना दिलेलं वचन पाळण्यासाठी आपलं वस्त्र बाजूला सारते आणि त्या बाळांना मातेच्या ममतेने स्तनपान करवते. ती त्यांना पाळण्यात घालून झोके देते, अंगाई गीत गाते. एका कपटी योजनेवर तिने आपल्या चातुर्याने आणि पवित्रतेने अशी मात केली. तिने त्यांच्या मागणीचं पालनही केलं आणि आपल्या पातिवृत्याचं रक्षणही केलं. वाह, हे ऐकूनच अंगावर काटा येतो. पण इकडे देवलोकात काय परिस्थिती होती? सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती वाट बघत असतात. हो, दिवस उलटून जातात पण कोणीच परत येत नाही. तेव्हा नारद तिथे पोचतात आणि घडलेली हकीकत सांगतात. ते म्हणतात, देवी, तुमचे पती इथं अनुसूयेच्या घरी पाळण्यात खेळत आहेत. हे ऐकून तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांचा अहंकार, त्यांचा मत्सर सगळं काही गळून पडतं. त्या आक्रोश करू लागतात. आम्ही करायला गेलो एक आणि झाले भलतेच असं म्हणून त्या रडतात. तेव्हा नारद त्यांना समजावतात की आता अहंकार सोडा आणि सरळ अनुसूयेकडे जाऊन तिची क्षमा मागा. मग त्या तिघी रडत ओरडत नारदांसोबत अनुसूयेच्या आश्रमात येतात आणि अनसूयेचे पाय धरतात. आमचे पती आम्हाला परत द्या अशी गयावया करतात. त्या कबूल करतात की आमच्या मनात मत्सर निर्माण झाला होता. अनसूया त्यांना शांत करते आणि त्या तिन्ही बाळांना त्यांच्यासमोर आणते. ती म्हणते, ओळखा आपापल्या पतींना आणि घेऊन जा. पण ती बाळं इतकी सारखी दिसतात की देवी त्यांना ओळखूच शकत नाहीत. त्या आणखीनच केविलवाण्या होतात. हे सुद्धा प्रतिकात्मक आहे. जेव्हा देवत्व मातृभक्तीत विलीन होतं तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यातला भेद नाहीसा होतो. ते एकच परमतत्व बनतात. शेवटी अनसूयेला त्यांची दया येते. ती पुन्हा अत्री ऋषींच्या चरणोदकांनी भरलेला कमंडलू आणते आणि त्या बाळांवर पाणी शिंपडते. आणि पाहता पाहता तिन्ही बाळं आपापल्या मूळ रूपात प्रकट होतात. आता सर्वांचा अहंकार, मत्सर, द्वेष सगळं नाहीसं झालेलं असतं. हो, देवसुद्धा अनसूयेला आदराने म्हणतात, माते, तू आमच्या अहंकारी पत्नींना क्षमा केलीस आणि आम्हालाही मातृत्वाचा अनुभव दिलास. आता आम्हाला निरोप द्या. तेव्हा अनसूया एक खूप सुंदर मागणी करते. ती म्हणते, तुम्ही गेलात की माझ्या आश्रमातला हा पाळणा रिकामा होईल. तुम्ही मला माते म्हणून संबोधला आहे तर हे शब्द खरे करा आणि माझ्या पोटी पुत्र रूपाने जन्म घ्या.
ही मागणी हक्काची नाही तर प्रेमाची असते. आणि तिन्ही देव तिच्या या निर्मळ मागणीने प्रसन्न होतात. हो, आणि तिला वरदान देतात. ते म्हणतात, तथास्तु, आम्ही तिघेही आमच्या अंशाने तुझ्या पोटी जन्म घेऊ. आम्ही स्वतःला तुला दत्त केले आहे, म्हणजे देऊन टाकले आहे. म्हणून आमचं नाव दत्त या नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध होईल. अगदी. आणि मग तो शुभ दिवस उजाडतो. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला सायंकाळी प्रदोषकाळी माहूरगडावर माता अनसुयेच्या उदरी श्री दत्तात्रेयांचा जन्म होतो. तो क्षण अतिशय मंगलमय असतो. पश्चिमेला सूर्य अस्ताला जातोय आणि पूर्वेला चंद्रोदय होतोय. अशा संधिप्रकाशात देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली, गंधर्व गाऊ लागले आणि संपूर्ण आश्रमात आनंदी आनंद झाला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे अंश एकत्र येऊन एक त्रिमूर्ती रूप जन्माला आलं. म्हणूनच दत्तात्रयांना त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असंही म्हणतात. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो? ही कथा केवळ एका चमत्काराची नाही. ती आपल्याला अहंकारावर मिळवलेला विजय दाखवते. ती श्रद्धेचं आणि निष्ठेचं सामर्थ्य पटवून देते. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कथा आपल्याला सांगते की कोणतंही मोठं संकट सामर्थ्याने किंवा प्रतिकाराने नाही, तर विवेक आणि आपल्या तत्वांशी असलेल्या प्रामाणिकपणाने सोडवता येतं. हो, अनसुयेने देवांच्या कपटाचा सामना शापाने किंवा क्रोधाने नाही केला, तर आपल्या पवित्रतेने आणि चातुर्याने केला. तिने नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलून टाकलं. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. नारदांनी जेव्हा देवींसमोर अनसुयेची स्तुती केली, तेव्हा त्यांचा हेतू फक्त गुणगान करण्याचा होता की यातून एक मोठं नाट्य घडवून जगाला अहंकाराच्या दुष्परिणामांचा आणि निष्ठेच्या सामर्थ्याचा एक चिरंतन धडा देण्याचा होता? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. याचा विचार नक्की करा.